नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अंकुश कोंडेकर आणि तुम्ही पाहतात झटपट इन्फो। मित्रांनो, फार्मर आय डी कार्ड म्हणजे शेतकरी ओळखपत्र। फार्मर आय डी कार्ड हा प्रत्येक शेतकऱ्याला आता मिळणार आहे आणि भरपूर शेतकऱ्यांनी आपले फॉर्म सुद्धा भरलेले आहेत। पण तुमचा फार्मर आय डी कार्ड हा तयार झालेला आहे की नाही, म्हणजे तुमचा फार्मर आय डी कार्ड हा बनलेला आहे की नाही, हे तुमच्या मोबाईलवरून तुम्ही चेक करू शकता। फार्मर आय डी कार्ड हा बनलेला आहे की नाही हे कसं चेक करायचं ते मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर खाली सबस्क्राइब बटन दिलेले आहे, त्यावरती क्लिक करा, जेणेकरून अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील। चला तर मित्रांनो, सुरू करूया आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ। तर मित्रांनो, तुमचं जर फार्मर आय डी कार्ड हे जनरेट झालेलं असेल तर तुम्हाला सर्वात अगोदर अप्रूव्ह झाल्याचा मेसेज पाहायला मिळेल। तुमच्या मोबाईलवरती जो नंबर तुम्ही दिलेला होता त्या नंबरवरती एक टेक्स्ट मेसेज येईल। तो जर तुम्हाला आलेला असेल तर त्यामध्ये सुद्धा तुमचा जो फार्मर आय डी कार्ड रजिस्ट्रेशन नंबर आहे, सेंट्रल आय डी रजिस्ट्रेशन नंबर आहे, तो पाहायला मिळेल। तर अशा प्रकारचा स्क्रीनवरती दाखवतो त्याप्रमाणे तुम्हाला अशा प्रकारचा जर मेसेज आलेला असेल तर तुमचं फार्मर आय डी कार्ड हे अप्रूव्ह झालेलं आहे। जरी तुम्हाला अशा प्रकारचा मेसेज आलेला नसेल तरीसुद्धा तुम्ही वेबसाईटवरती चेक करू शकता। तर तुम्हाला वेबसाईटवरती जर चेक करायचं असेल तर त्याकरता तुम्हाला सर्वात अगोदर वेबसाईटवरती जायचे आहे। फार्मर आय डीच्या या वेबसाईटची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तसेच कमेंट बॉक्समध्ये पिन केलेली आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही या वेबसाईटवरती व्हिजिट करू शकता। त्यानंतर अशा प्रकारचा पेज तुमच्यासमोर दिसेल आणि इथे तुम्हाला चेक एनरोलमेंट स्टेटस अशा प्रकारचं ऑप्शन दिसेल। तर यावरती क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर एनरोलमेंट आय डी आणि आधार कार्ड नंबर दोन ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळेल। एनरोलमेंट आय डी हा तुमचा जेव्हा तुम्ही फॉर्म भरलेला असेल त्यावरती दिसेल आणि सिंपल वेमध्ये जर तुमच्याकडे एनरोलमेंट आय डीच नसेल तर तुम्ही आधार कार्डने सुद्धा इथे चेक करू शकता। तर इथे तुम्हाला आधार कार्ड नंबर सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आणि चेक या बटनवरती क्लिक करायचं आहे। तुम्ही इथे पाहू शकता सर्व इन्फॉर्मेशन इथे पाहायला मिळेल, ज्यामध्ये तुमचा आधार नंबर आणि सेंट्रल आय डी तुम्हाला दिसेल। हाच तुमचा सेंट्रल आय डी आता सर्व योजनांकरता तसेच शेतकऱ्यांच्या ज्या काही नवनवीन योजना येतील आणि PM किसान नमो शेतकरी योजनेचे जे पैसे येतील ते सर्व एकाच फार्मर आय डी कार्डवर येणार आहे। आणि हा महत्त्वपूर्ण आय डी इथे तुम्हाला पाहायला मिळेल, ज्याला आपण सेंट्रल आय डी असे सुद्धा म्हणतो। तर हा आय डी तुम्हाला नोट डाऊन करून ठेवायचा आहे आणि यानंतर कार्ड कशाप्रकारे जनरेट होईल किंवा नंतर कार्ड कशाप्रकारे डाउनलोड करता येईल याची अपडेट अजून यायची आहे। आल्यानंतर ते मी तुम्हाला आपल्या चॅनलवरती नक्कीच अपलोड करेल। तर त्याकरता तुम्हाला चॅनलला सबस्क्राइब करावं लागेल। त्यानंतर अप्रूव्ह स्टेटसमध्ये तुम्हाला इथे पाहायला मिळेल की तुमचं स्टेटस जे आहे ते अप्रूव्ह झालेलं आहे, म्हणजेच तुमचं फार्मर आय डी कार्ड आणि तुमचा जो नंबर आहे तो जनरेट झालेला आहे। तर इथे शेतकऱ्याचं नाव आणि तुम्ही केव्हा टाकलेलं होतं आणि अप्रूव्ह बाय ऑटो सिस्टीम अशा प्रकारचा मेसेज तुम्हाला पाहायला मिळेल। आणि ज्या शेतकऱ्यांना इथे अप्रूव्ह स्टेटसमध्ये पेंडिंग दाखवत असेल परंतु तरी देखील त्यांचं जे सेंट्रल आय डी आहे तो तुम्हाला तिथे पाहायला मिळेल। हाच तुमचा सेंट्रल आय डी असणार आहे आणि काही दिवसातच तुमचं जे स्टेटस आहे ते सुद्धा अप्रूव्ह होऊन जाईल। तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचं फार्मर आय डी कार्ड जनरेट झालेलं आहे की नाही ते तुम्ही इथे पाहू शकता। तर मित्रांनो, हा होता अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओ फार्मर आय डी कार्डबाबत। तुम्हाला कशा प्रकारे वाटला? काही अडचणी येत असतील तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून सर्व शेतकरीसुद्धा चेक करतील त्यांच्या मोबाईलवरती की त्यांचं फार्मर आय डी कार्ड झालेलं आहे की नाही। अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवरती मिळत राहतील, त्याकरता तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून योजनांची माहिती व नवनवीन अपडेट्स मी तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचू शकेल। चला मित्रांनो, भेटूया अशाच एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।